येणाऱ्या 2026 ची निवडणूक येणाऱ्या 15 तारखेला मतदान होणार आहे आणि आपण सर्वजण महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देणार आहोतच। आम्ही 2018 ची निवडणूक नामदार गिरीश भाऊंच्या नेतृत्वात लढली की आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढायच्या आहे, आम्हाला जनतेची सेवा करण्याची आणि त्या मुद्द्यावरती 57 नगरसेवक मागच्या वेळेला जनतेने आशीर्वाद दिले। विकास करत असताना आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊच्या नेतृत्वात त्यांच्या आशीर्वादाने की जळगावकरांचं महापालिकेचं कर्ज मुक्त होऊ शकलं, ते फक्त महायुतीच्या सरकारमध्ये होऊ शकलं। कारण इतकं मोठं कर्ज होतं की आज 1200 कोटी कर्ज झालं असतं, त्याचं नील झालं नसतं। जेडीसी बँकचं कर्ज होतं ते सुद्धा नील करू शकलो। आज जळगाव शहरामध्ये बघत असाल तुम्ही ज्या पिंपरा ब्रिजून येतात त्या ब्रिज साठी 2019 ला शेवटची सभा स्टँडिंग याची मीटिंग होती कॅबिनेटची, त्या शेवटच्या मीटिंगला 95 कोटी रुपये निधी त्यावेळेला महायुती सरकारने दिले। शिवाजीनगरचा ब्रिज असेल,